तर पुरंदर घोटाळा 100% खरा आहे असं तत्कालीन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी म्हटलंय। कृष्णा खोरे प्रकल्पात प्रत्यक्षात हा आकडा हजारो कोटीचा आहे असंही पांढरे म्हणाले। युती सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा पाया घातला गेला आणि त्यावर अजित पवारांनी कळस चढवला असा आरोपही त्यांनी केलाय। सिंचन घोटाळ्यासंदर्भात चितळी समितीच्या अहवालात हे सर्व नमूद आहे असंही त्यांनी म्हटलंय। भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांना भ्रष्टाचाराचा मार्ग दाखवतात, त्यानंतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना हा भ्रष्टाचार करायला लावतात असंही त्यांनी म्हटलंय। विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही महाचोर असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। पुरंदर घोटाळा हा खरा आहे असं तुम्हाला म्हणायचं? 100% पुरंदरच काय, अजून मी 100 प्रोजेक्ट सांगू शकतो असे की ज्याच्यात पुरंदरपेक्षा कितीतरी पटीने मोठे घोटाळे झालेले आहेत। अजित पवारांनी एक निवृत्त अधिकाऱ्याचं नाव नाही घेतलं, त्यांनी सांगितलं की निवृत्त अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की पार्टी फंड 100 कोटी मागितला। अजित पवार नाव का घेत नाहीत त्या अधिकारी? आता नाव घेऊन अजित पवारांना स्वतःला माहिती आहे की आपण हे काय केलेलं आहे, त्यामुळे ते अधिकाऱ्याचं नाव काय घेतील? अजित पवारांचा तर या घोटाळ्यांशी डायरेक्ट संबंध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।